शूटिंग चालू आहे. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. नावाने मी फारसं ओळखत नाही, पण आपण सगळे एकत्र डॉक्टर सुहास कांबळे भारतीय जनता पार्टी साठी उमेदवारी दिलेली आहे. तर त्यांच्या प्रचाराची सुरुवात आज आपण करत आहोत. तर आज मंगळवार आहे. गणपतीच्या श्लोकाने आपण आज हा शुभ कार्य नारळ समर्पण करून करूयात. सगळ्यांनी हात जोडा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा. जय श्रीराम. जय श्रीराम. तसेच आपल्या बुद्धाला सुद्धा एकदा नमन करूयात. ओम नमो भगवते बुद्धाय नमो नमः. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विजय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तसेच आज आपले उमेदवार शिवाजी महाराज की जय. डॉक्टर सुहास कांबळे सरांचा विजय असो. भोसरी प्रभाग क्रमांक 8 मधून अनुसूचित जमातीमधून डॉक्टर सुहास कांबळे यांची उमेदवारी फायनल झालेली आहे. ते इच्छुक उमेदवार आहेत आणि या डॉक्टर सुहास कांबळे यांच्या प्रचाराचा नारळ भोसरीचे कार्यसम्राट आमदार महेशदादा लांडगे यांचे वडील यांच्या हस्ते नारळ फोडून सुरुवात झालेली आहे. आणि आज या ठिकाणी या साईनाथ हॉस्पिटलच्या समोर येथील त्यांच्या पत्नी त्यांच्या चिरंजीव यांच्या हस्ते हा नारळ फोडून इथे सुरुवात झालेली आहे. काय सांगाल तुम्ही सर? आता निवडणुकीमध्ये उभे आहेत, तुम्ही कशा प्रकारे त्यांना मदत करता? तुम्ही अर्धांगिनी आहात. मला असं वाटतं की जे भाजपने आता उच्च शिक्षित सगळे पॅनलमध्ये म्हणजे उमेदवारी केलेली आहे. तर डॉक्टर सुहास कांबळे त्यापैकी एक आहेत. तर सगळे सामाजिक आतापर्यंत त्यांनी म्हणजे रुग्णांची सेवा केली. आता त्यांनी सामाजिक कार्य सुद्धा करायला पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि ते नक्की निवडून येतील. तुमच्या कुटुंबाकडून त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. हो हो. काय सांगशील तू सर? आता इलेक्शनच्या याच्यामध्ये उभे कसा पाठिंबा असं सगळ्या कुटुंबाकडून सगळ्या स्टाफ कडून? पाठिंबा तर आमच्याकडून एकदम स्ट्रॉंग आहे. जसं माझ्या मम्मीने बोललं की ते आतापर्यंत समाजकार्य करतच आलेत आणि त्यांना राजकारण किंवा पॉलिटिक्सच्या आधी ह्या स्टेपच्या आधी त्यांना समाजकार्याचं एवढं आवड आहे की त्यांनी कधी पैसा ही गोष्ट त्यांनी कधी आपलं जास्त जवळ ठेवलं नाही. त्यांचं कायम एक म्हणणं असतं की पैशांपेक्षा त्यांना माणसं कमवायची जास्त आवड आहे आणि त्याच आवडनी आणि त्याच डेडिकेशननी ते इथपर्यंत पोहोचलेत. अँड आय एम व्हेरी शुअर की त्यांचे हे जे पॉवर आहे, त्यांचा हा जो एम आहे, हा त्यांना पॉलिटिक्स आणि त्यांच्या आयुष्यात खूप पुढे नेणार आहे. आणि आमचा तर फुल सपोर्ट आहे त्यामागे आणि आम्ही खूप खुश आहोत त्यांच्या डिसिजननी. येस. त्यांनी मगाशी त्यांनी सांगितलं की मी आरोग्यावरती भर देणार आणि प्रभागातील सगळ्या नागरिकांना मी मदत करणार. ऍब्सोल्युटली. तुम्ही त्यांना कशा प्रकारे त्यांना साथ द्याल, कशी मदत करणार? आता हे जे हॉस्पिटल आहे, माझा रोल ह्या गोष्टीमध्ये ह्याचा असा राहील की त्यांना या हॉस्पिटलचं त्यांना थोडंसं कमी लोड आणि कमी टेन्शन द्यावं असं माझ्याकडून सपोर्ट राहील. एव्हरी सपोर्ट फक्त प्रचारामध्ये राहून माझ्या साईडून जास्त राहणार नाही, परंतु त्यांना प्रचारामध्ये जास्त राहता येईल आणि त्यांना समाजचं त्या वेने जास्त त्यांना मदत करता येईल या हिशोबाने मी या हॉस्पिटलकडे जास्त लक्ष देऊन त्यांची हेल्प अगदी करतो. आळेफाटा ते सासवडपर्यंत खूप पेशंट त्यांच्याकडे येतात. म्हणजे मी स्वतः पाहिलेले. येस. त्या लोकांच्या खूप म्हणजे त्यांनी मदत केलेली त्यांना. तो कसा फायदा होईल तुम्हाला? फायद्यापेक्षा त्यांचं गुडविल तर आहे. त्यांच्या आशीर्वादानेच ते आता जिथं आहेत आणि त्यांना जे काही यश भेटतंय किंवा त्यांना जे काही आतापर्यंत चांगल्या गोष्टी झाल्या तर त्यांच्या ब्लेसिंग्समुळेच आहे आणि पुढेही त्यांच्या आशीर्वादानेच सगळ्या चांगल्या गोष्टी होतील असं मला वाटतं. मॅडम, तुमच्या आठवणीतले असा एखादा किस्सा आहे की सरांनी अगदी गरीब माणसाकडे पैसे नसतील तेव्हा त्यांनी बिल माफ केली? हो हो हो. असे बरेच अनुभव आहेत की सरांपर्यंत मला की जे गरीब पेशंट आहेत की त्यांना खायला पण नसतं तरी ते मला अचानक सांगायचे की उज्ज्वला तुला आज त्यांना डबा द्यावा लागेल. तर मी असं बऱ्याचदा दिलेलं आहे. म्हणजे डब्यापासून तर अगदी त्यांचं बिल कमी हो हो बिल कमी हो. करण्यासाठी
तुमचा काय एखादा अनुभव असेल? आम्ही तर रोजच बघतो ओपीडी पासून ते ऑपरेशन थिएटर पर्यंत. म्हणजे पेशंटनी एकदा जरी विचारलं की सर ह्याच्यामध्ये काय कमी करता येईल, तर त्यांचं पहिलं उत्तर असं नसतं की एवढं एवढं कमी करू. त्यांचं असं असतं की तुम्ही किती भरणार, हा. तुम्हाला किती द्यायचं शक्य आहे. शक्य आहे, किंवा तुम्हाला किती पे करण्याची इच्छा आहे, तुम्ही त्या हिशोबाने करा. आणि आय थिंक की त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टी म्हणून आम्ही शिकलो आणि आम्ही हेच पुढे नेऊ. त्यांनी आता सांगितलं की सरांना सामाजिक कामाची आवड आहे आणि त्या सामाजिक कामामधूनच आज सर मोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांनी मोठा विश्वास त्यांच्यावर टाकलेला आहे आणि त्यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित झालेली आहे. आणि संपूर्ण हे कुटुंब आणि हा सगळा त्यांचा परिवार त्यांच्या सोबत आहे आणि त्यांना निवडून आणण्यामध्ये या सर्वांचा खूप मोलाचा वाटा असतो. रोहित खरगे, खराडी. अजून एक गोष्ट आहे इम्पॉर्टंट, महेशदादा लांडगे यांना मी खूप आभारी आहेत आम्ही त्यांचे, किंवा आम्ही वी आर व्हेरी थँकफुल की त्यांनी सरांना हे काम आणि हे करण्यासाठी त्यांनी संधी दिली. वी आर व्हेरी थँकफुल फॉर येस. सांगितले त्यांनी की महेशदादा लांडगे यांनी त्यांना संधी दिली आणि त्या संधीचं नक्कीच सोनं सगळे मंडळी 100. सोनं करते. Yes. रोहित खरगे, खराडी. थँक्यू.